जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला पोलिसांचे संरक्षण, गायरान धारकाला बेदखल करण्याचा प्रयत्न। परभणी जिल्ह्यातील बोरी येथील गायरान गट क्रमांक 444 मधील 3 एकर जमीन मागील अंदाजे 40 वर्षांपासून म्हणजेच 1990 पासून ग्यानबा नागो इंगोले हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जमीन कसून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत। बोरी येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी जमीन हडपण्याचा आणि कब्जा करून ठाण मारण्याचा प्रयत्न चालू आहे। जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला आणि त्याच्या साथीदारांना पोलीस पाठीशी घालत आहे आणि आम्हाला मात्र आमच्या जमिनीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे आम्ही दहशतीत आलो आहोत। न्यायासाठी गेल्या 10 महिन्यांपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समोर कुटुंबासह आत्मदहन करण्यात येईल असा इशारा ग्यानबा नागो इंगोले यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। 1990 पासून 40 वर्षापासून मी गायरान जमीन करून मी आपला गुजारा करत आहे, लेकरा बाळाचा गुजारा करत आहे। 40 वर्षापासून मी आणि 40 वर्षापासून तहसीलची शरद पवारनं तहसीलच्या कच्च्या 7-12 सांगल्या होती। 7-12 माझ्याजवळ आहे आणि तहसीलचे जे पेहरे दिले आवजावकमध्ये ते माझ्याजवळ आहे आणि ते सगळं खोटं हे करून अजय चौधरी माझ्या 2020 मध्ये घर तोडून खंबे पत्र 13 पत्र खंबे घरचं सारा सामान कुराडी चुराडी सगळं नेऊन ग्रामपंचायतमध्ये टाकलं आणि DSP साहेबाला त्याला सांगितलं होतं तर ते म्हणले मला ते मॅच यायला तसं तोडा ताडायचं सांगितलं नाही आणि त्याच्यावर केस करा। त्यानं आपलं नाव काढून घेतलं आणि बाकीवाले लोकांनी ठेवलं आणि सर हे सतत 2020 पासून कधी झाडं लावायला धाडतात ते बी आम्ही हुडकावून लावले, कधी ठोकतात माझ्या रानात येऊन ते बी हे केलं। ते जाणून बुजून त्या 2020 मध्ये लक्ष्मण चौधरीला कमरेतखाली तूर असून शानी उपटून शानी घर बांधायला लावलं। ते घर बांधायला लावलं मी SP ऑफिसला जाऊन शानी त्या SPनं त्याला म्हणलं बाबा हे कमरेतखाली तूर आहे या इंगोल्याची, तू कसा काय इथं घर बांधायलास? तर त्यानं म्हणला की मला साहेबांना अजय चौधरी साहेबांना सांगितलं तर SP साहेबाच्या लोकांना त्याला त्या साहेबापाशी नेऊन काय बोललं ते त्यानं हटवलं। पुन्हा जाणून बुजून 2 घरं आणखी मायाच्यात त्यानं जाणून बुजून हे कोर्टाला साक्षी देऊ लागला। त्याला माझ्या साक्षी फोडून त्याला त्याला घरकुल दिलं आणि जागा माझी जागा त्याला दिली। असा विरोध सारखा करत आहे, माझा छळ करत आहे आणि मला बेदखल करण्याच्या मागे आणि पोलीस बी कायदेशीर कारवाई करणार। जेव्हा माझ्याच रानात येऊन त्यांनी माझ्यावर हल्ला करायलेत आणि मी कोणती तक्रार घ्यायला गेलो ते पठाण साहेब मला नुसतं धुडकावून द्यायला, माझी कोणतीच तक्रार घेत नाही आणि कोणती तक्रार न घेतल्याच्या नंतर बी ते माझ्यावरच केस खोट्यागिरी करायला। अहो माझ्यावर सत्य असलं ते सत्य मी जेला जायला तयार आहे। मी पोट भरायलो, माझ्या खोडं काढले इथं सगळे झाडं तोडल्याची शिकायत घेऊन गेलो ती बी घेतली नाही। मला मारहाण करून घ्यायला गेलो पठाणनं ती शिकायत घेतली नाही। पठाणनं ते कागद लापूला फुटवायला आम्हाला फोटो काढू दे ते काय ते जी केस दिलेली आहे ते त्या साहेबानं सही करून दिली तर ते फोटोसुद्धा काढू देणार। तर इथलचं पोलीस प्रशासन मला कोणताही न्याय देईना झालं आहे आणि माझ्यावर सतत अन्याय व्हायला आणि ही 40 वर्षापासून जागा करून खात आहे मी आणि मला हे सतत छळ करायलेत। माझा सारा परिवार मुलं मुली आणि पत्नी मी अगर मला न्याय जर नाही मिळाला तर मला न्याय नाही जर मिळाला सहकुटुंबासह जिल्हाधिकारी आणि SP साहेबाच्या सामने मी आत्मदहन करण्याचा विचार देत आहे। यासाठी शासनाने मला न्याय मिळवून द्यावा, नसता मी लोकनायक न्यूज करिता राहुल दभाले, परभणी। लोकनायक न्यूज